सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम् आचार्यं वंदे। रूढार्थानी आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टींनी विदुषी अशी माझी भगिनी सौ भक्ती गाडगीळ, आजच्या दोन्ही महनीय वक्त्या सौ कलाताई जोशी आणि डॉक्टर अविता कुलकर्णी या दोघींना आणि श्रोत्यांना अभिवादन करून मी माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। कुठल्याही आध्यात्मिक विषयावरती प्रकट करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे अनेक त्रुटी त्यात असण्याची शक्यता आहे आणि त्या पूर्णपणे माझ्या अज्ञानामुळे आणि दोषांमुळेच आहेत। त्यामुळे त्या आपण उदार मनाने त्या पोटात घ्याव्या अशी मी आपल्याला सर्वप्रथम विनंती करतो। भक्तिताईने मला हा विषय मांडण्याबद्दल विचारल्यावर मी धार्ष्ट्य केवळ अशासाठी केलं की वेदप्रणीत 4 महावाक्ये आणि पंचायतन पूजा या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे प्रत्येक हिंदूला माहिती असायला हव्या। आणि हा विषय मी सुचवण्याचं हेच कारण होतं की आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे या दोन्ही गोष्टी बहुतेक हिंदूंना माहितीच नसतात आणि ते खरंच आपलं दुर्दैव आहे। हिंदू असंख्य देवदेवतांना पूजतात, चक्क 33 कोटी देवांना पूजतात वगैरे अशा सार्वत्रिक भावना आहेत, पण त्यातील एकत्वाची जाणीव ही मात्र फार कमी जणांना मांडता येते। माहिती असते प्रत्येक जणच आपण एकमेकांच्या भक्तीचा उपासनेचा आदर करतो आणि त्या दृष्टीने आपण विचार केला तर ते एकत्वच असतं। परंतु जर आज कोणी परधर्मीयांनी खरं म्हणजे परपंथीयांनी याबद्दल जर विषय काढला तर आपल्याकडे अतिशय समर्पकपणे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे उत्तर नसतं आणि म्हणून मला असं वाटलं की हा विषय मी घ्यावा आणि माझ्या अल्पयोग्यतेप्रमाणे त्याला जेवढा न्याय देता येईल तेवढा प्रयत्न करावा। जसे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा आपल्या नररत्नांची चरित्रे आपण वाचलीच पाहिजेत। तद्वतच आद्य शंकराचार्य ज्यांना भारताचे आध्यात्मिक सेनापती म्हटलं जातं त्यांचं देखील चरित्र खरं म्हणजे प्रत्येक हिंदूंनी वाचायलाच हवं, प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे, म्हणजे अगदी अहिंदूंनी सुद्धा। कारण आपण सर्वच जण हिंदू आणि अहिंदू हे या देशाच्या दीर्घ परंपरांचेच पाईक आहोत। आपल्या सर्वांचे पूर्वज हे एकच होते। काही दुर्दैवी घटनांमुळे आपले आज हिंदू जे राहिले नाहीत असे बंधू आणि भगिनी आहेत त्यांना परमत हे प्राप्त करावं लागलं, परंतु तेही आपल्यासारखेच ऋषी ऋषिकांचे पुत्र आहेत आणि पुत्री आहेत आणि म्हणून यांचा अभ्यास आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं। खरं म्हणजे मंडळी, माणूस जसा जसा मोठा मोठा होत जातो तसं तसं या विश्वाची भव्यता त्याला जाणवू लागते। या विश्वाच्या मागची कोणती तरी अद्भुत शक्ती आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न हे मानवी मन सातत्याने करत असतं आणि त्याला कदाचित कुठलाच अपवाद नसेल। प्रत्येकाचे पंथ वेगळे असतील पण प्रत्येकाला हा जो विश्व निर्माता आहे त्याची एक ओढ लागलेली असते। तो कोण आहे, कसा आहे याच्याबद्दल उत्सुकता असते। अनेक देशांमध्ये अनेक पंथ परंपरांप्रमाणे वेगवेगळी मांडणी केलेली असते, परंतु आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्यांना एकत्रपणे गुंफण्याची क्षमता ही केवळ आपल्या देशाच्या तत्वज्ञानामध्ये आहे। ही जी विश्व संचालक शक्ती आहे ती किती प्रचंड आहे याची जाणीव माणसाला व्हायला लागते आणि एवढं सगळं विश्व प्रकट होऊन देखील ती एवढी प्रचंड शक्ती विराट विश्वरूपाने दिसते खरी, पण त्याचबरोबर आकार, काल, स्थल अशा सगळ्या मर्यादांच्या पलीकडे ती असल्यामुळे, सूक्ष्म असल्यामुळे ती गवसायची कशी, तिथपर्यंत पोचायचं कसं हा प्रश्न प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यावरती पडत असतोच। एक मात्र एवढं जाणवायला लागतं की जशी ही विश्वामध्ये भरलेली शक्ती आहे तशी शक्ती आपल्यामध्ये देखील आहे, अर्थात त्याच्या मर्यादा देखील आपल्याला जाणवतात आणि म्हणूनच आपल्यातील चैतन्य आणि या जगामागील वैश्विक चैतन्य यात काही नातं आहे का याचा देखील शोध सुरू असलेला आपल्याला दिसतो आणि त्यातनंच ही वेगवेगळी मतमतांतरं ही आपल्या समोर आलेली आपल्याला दिसतात। भारतीय मनीषींनी, भारतीय ऋषिकांनी
आपल्या स्वार्थरहित तपश्चर्येने समाधी अवस्थेमध्ये याच प्रश्नांची उकल केली आणि आपल्याला वेदरूपी ज्ञानाचा एक खजिनाच उपलब्ध करून दिला. एकीकडे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांची उकल करायची आणि दुसरीकडे मनात लहानपणापासून रुंजी घालणाऱ्या ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हा सामान्य माणूस करत राहतो. आणि त्यासाठी आपल्या ह्या तपस्वी ऋषींनी आणि ऋषिकांनी एवढंच नव्हे तर संतांनी दाखवलेली जी वाट आहे ती आपली ते सगळी चिंतन जे आहे ते आपलं जीवन हे सुसह्य करत असते. एकीकडे हे ब्रह्म निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे हे आपले ऋषी सांगत असतात आणि हेच निर्गुण निराकार ब्रह्म संत मंडळींनी आपल्यासाठी सगुण साकार स्वरूपात आणले आणि ते कसे भजावे हे देखील आपल्याला शिकवले. एकोहम बहुश्याम हा संकल्प कधी त्या निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये स्फुरण पावला त्यावेळेला जे नाद ब्रह्माचे स्वरूप प्रथम त्यांनी घेतले आणि त्यातून हा विस्तार झाला, त्याच नाद ब्रह्माला आपण ओंकार म्हणतो आणि म्हणूनच निराकार आणि साकार यातील दुवा म्हणून ओंकाराकडे आपण बघतो आणि म्हणूनच या ओंकार साधनेला अत्यंत अनन्य असे महत्त्व आपल्या परंपरेमध्ये आहे. अगदी ढोबळमानाने बघायचं झालं तर आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे निर्गुण उपासनेचा ज्ञानमार्ग काही मंडळी स्वीकारतात, पण ती अतिशय अल्प असतात. पण बहुसंख्य मंडळींना हा सगुण उपासनेचा भक्तिमार्ग हा सहज रुजतो आणि माणसं त्याचा सहज अंगीकार करतात. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी त्या सर्वधर्म परिषदेमध्ये 1893 साली जो महिम्न स्तोत्रातील एक ऋचा म्हणते नाही पण त्याचा अर्थ त्यांनी तिथे सांगितला. ती ऋचा काय होती तर रुचीनाम वैचित्र्या द्रुजु कुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्य स्वमसी पयसा मरणवैव. या ईश्वराकडे जाण्याच्या वाटा वेगवेगळ्या आहेत, पण शेवटी जशा नद्या या समुद्राला जाऊन मिळतात तसेच हे सगळे मार्ग त्याच ईश्वररूपी ब्रह्मरूपी समुद्रालाच जाऊन पोचतात. हेच त्या महिम्न स्तोत्राच्या ह्या सुंदर श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि आद्य शंकराचार्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी आपल्याला ह्या दोन्ही मार्गांचा मेळ घालून दिला, ज्ञानमार्ग आणि उपासना मार्ग किंवा भक्ती मार्ग. आणि एवढंच नव्हे तर ही मानवी शक्ती जी आपल्यामध्ये वास करते, जी ब्रह्मरूपच आहे, ती किती प्रचंड आहे याची त्यांनी जाणीव करून दिली. आणि म्हणूनच केवळ अर्ध्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांना हा दिव्य संदेश दिला. ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम कोटी ग्रंथभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. अद्वैत वेदांताचं सार केवळ एक सुद्धा नाही तर केवळ अर्ध्या श्लोकात त्यांनी आपल्याला सांगितलं. हे ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ खोटं नव्हे, मिथ्या याचा अर्थ ते परिवर्तनशील आहे. ते आज आहे ते उद्या नसेल, ते आज ज्या स्वरूपामध्ये आहे त्या स्वरूपामध्ये उद्या नसेल. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे आणि ते क्षणाक्षणाला बदलणार आहे आणि त्या अर्थाने अशाश्वत आहे. ते खोटं नव्हे. आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या आपल्याला त्याचप्रमाणे पार पाडायच्या आहेत की जे आपण आज पार पाडतो, परंतु ते करत असताना ते शाश्वत ब्रह्म आहे आणि त्याचबरोबर त्याचंच रूप असलेला आमचा अंतरात्मा हा देखील तेवढाच शाश्वत आहे असा दिव्य संदेश त्यांनी केवळ अर्ध्या श्लोकामध्ये आपल्याला दिला. हे ब्रह्म सागराप्रमाणे आहे आणि आम्ही त्यातला एक बिंदू कल्पना करूया. त्या सागरातला एक बिंदू आपण उचलावा. तो बिंदू त्या सागरापासून भिन्न आहे का? तर तो बिंदू भिन्न नाही आहे. त्याच्यामध्ये सगळी त्या सागराची जी काही तत्व आहेत ती त्या बिंदूमध्ये सुद्धा साकारलेली आहेत. आणि त्या अर्थाने आपण त्या ब्रह्मापासून वेगळे कसे असू शकू? जसं आपण म्हणतो की त्या घटामधलं आकाश आणि हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेलं आकाश हे एक पदार्थ म्हणून काही वेगळे नव्हेत, दिसताना ते वेगळे जाणवतात एवढंच. त्यामुळे त्यातलं जे एकत्व आहे ते जेव्हा माणूस समजून घेईल त्यावेळेलाच त्याचा मोक्षाचा मार्ग हा खुला होत असतो, असं विवेक चूडामणीमध्ये देखील आचार्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर आजचा जो विषय आहे ते म्हणजे हे एकत्व ठसवण्यासाठी 4 निवडक महावाक्ये वेदामधून निवडली त्यांनी. आणि एवढंच नव्हे तर देशामध्ये त्यांनी जी 4 पीठं 4 मठ निर्माण केले, त्या प्रत्येक मठाला एक एक वाक्य म्हणजे अक्षरशः 2 शब्द 3 शब्द एवढं असलेलं वाक्य सांभाळायला दिलं. कारण त्याच्यामधली जी शक्ती आहे ती एवढी प्रचंड आहे त्या 4 महावाक्यांमधली.
आणि त्या केवळ 4 महावाक्यांच्या आधारे आज देशामध्ये शक्तीचं त्यांनी जागरण त्याही वेळेला केलं आणि केवळ ह्या 4 महावाक्यांच्या आधारे आजही शक्तीचं जागरण आपल्या देशामध्ये होऊ शकतं. आचार्यांनी त्या काळामध्ये देशावरती जे संकट होतं ते दूर केलं. त्यावेळेला जी पाखंडी मतं होती, त्यांचा बोलबाला झालेला होता, ते संपूर्णपणे परतावलं आणि पुन्हा एकदा वेदप्रणीत धर्माची स्थापना केली. आजही आपल्याला माहिती आहे की सामरिक संकटांबरोबरच अनेक प्रकारची बौद्धिक संकट आपल्या देशावरती आलेली आहेत. बुद्धिभेद करण्याची कारस्थानं चालू आहेत. अशा वेळेला जो शाश्वत मार्ग शंकराचार्यांनी त्यावेळेला निवडला तो आज आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. ज्याला बौद्धिक क्षत्रिय होण्याची आज आवश्यकता आहे आणि ते ज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचवणं हे आजची खरं म्हणजे काळाची गरज आहे. आणि त्यासाठी ही 4 महावाक्य ही अक्षरशः प्रचंड शक्तीचा स्रोत आहेत. सगळ्यात पहिलं महावाक्य कुठलं असेल तर ते ऋग्वेदामधलं असलेलं प्रज्ञानम ब्रह्म. सर्व विश्वाचं नियंत्रण करणारी ही जी शक्ती आहे ती ज्ञानरूपच नाही तर ती सदैव चेतन असलेली आणि प्रकर्षाने ज्ञानरूप असलेली अशी ही शक्ती आहे. ती सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि तिच्या विस्ताराला मर्यादाच नाहीत. ते ब्रह्म सदैव विस्तार पावणार आहे. पण त्याचबरोबर ते जे आज आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य स्वरूप ह्या पिंडापासून ब्रह्मांडामध्ये सर्वत्र भरलेलं आहे आणि ते चैतन्य स्वरूपच ही त्याची ज्ञानशक्ती आहे. आणि म्हणून प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदातलं पहिलं महावाक्य ऐतरेय उपनिषदामध्ये आलेलं. दुसरं जे महावाक्य आहे ते आहे अथर्व वेदामधलं मांडूक्य उपनिषदामधलं अयम आत्मा ब्रह्म. मंडळी, मी ज्या क्रमाने ह्या 4 महावाक्यांचा उल्लेख करणार आहे त्याच क्रमाने ही महावाक्य मांडली जातात असं नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे याची मांडणी होऊ शकते. मला ज्या पद्धतीने रुचली त्या प्रकारेही मी मांडणी करणार आहे. मग आपण जेव्हा म्हणायला लागतो की हे संपूर्ण जगामध्ये जे ब्रह्म आहे ते प्रज्ञानम ब्रह्म आहे, मग माझ्यामध्ये असलेली शक्ती आहे ती शक्ती काय आहे? ती वेगळी आहे का तीच आहे? हा प्रश्न अर्थातच निर्माण होतो. आणि आपण आपल्या ऋषींनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की आपलं आत्मस्वरूप देखील तसंच सच्चिद आनंद स्वरूप आहे. तेही कालातीत आहे. त्यालाही ना आदी आहे ना अंत आहे. आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं तसं या शरीराला मृत्यू आहे पण आमच्या आत्म्याला कधीही मृत्यू नाही. आणि म्हणून अयम म्हणजे शरीरापासून वेगळा असलेला हा आत्मा हा ब्रह्मस्वरूपच आहे हे अथर्ववेद मांडूक्य उपनिषदाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत. आज जो पंचकोशात्मक देह ज्याच्यामध्ये आपला हा आत्मा वास्तव्य करून आहे त्याच्या पलीकडे हा आत्मा असलेला आहे. हे देह तर हा नाशिवंत आहे. तो जन्माला आला, एक दिवस पंचतत्वात परत विलीन होणार. पण त्यातील अंतरात्मा मात्र कालातीत आहे. कारण तोच त्या सागराचाच बिंदू आहे जो सागर कधी नष्ट होणार नाही. त्यातला बिंदू तरी कधी नष्ट होईल. त्यामुळे हा अयम आत्मा ब्रह्म ही जाणीव आपल्यामध्ये स्फुरते. जेव्हा ही जाणीव स्फुरायला लागते त्यावेळेला हे तिसरं महावाक्य हे अर्थातच अधिक स्पष्टपणे आपल्या जाणीवेमध्ये येतं. ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी. बृहदारण्यक उपनिषदामधलं यजुर्वेदातलं हे वाक्य हे माझ्यामधली जी अफाट शक्ती आहे त्याची मला ओळख करून देणार आहे. अहम ब्रह्मास्मी म्हटल्यानंतर मी कोणीतरी हीन दीन किंवा काही पंथांमध्ये कोणीतरी मला येऊन माझ्यासाठी मुक्तीसाठी कोणीतरी याचना करायला पाहिजे असा मी हीनदीन हा आत्मा नव्हेच, तर मी प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे. मी चुकून स्वतःला देह समजतो आणि मग स्वतःला एक सीमा आखून घेतो आणि सीमित करून घेतो. या सीमित करून घेण्यामुळे मग आपण अनेक दुःखे ओढवून घेतो. आणि हे सगळं ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य असूनही ते एकत्वाचा अनुभव मला फारसा कधी येत नाही. कारण मी सदैव या देहाच्या बंधनामध्ये बांधलेला असतो. माझी बघण्याची दृष्टी या देहामुळे सीमित झालेली असते. पण जेव्हा मी या देहाची बंधनं झुगारून त्याच्या पलीकडे विचार करावा लागतो त्यावेळेला मला ह्या अहम ब्रह्मास्मी हे महावाक्याचा परिचय आपल्याला सहजतेने यायला लागतो. आणि मग आपल्याला असं जाणवायला लागतं ते म्हणजे चौथं महावाक्य की तत्त्वम असी. तू सुद्धा तीच ब्रह्मरूपी शक्ती आहेस. आणि हे एखादा गुरु आपल्या शिष्याला सांगत असतोच. स्वतःला त्याला अनुभव आल्यानंतर की अहम ब्रह्मास्मी किंवा अयम आत्मा ब्रह्म याचा अनुभव आल्यानंतर
गुरु शिष्याला तत्वमसी तेच ब्रह्म तू आहेस ही जाणीव आपल्या शिष्याला करून देतोच, पण त्याचा दुसरा एक आयाम असा आहे की ही अहम ब्रह्मास्मी जाणीव वाढू लागली आणि त्याचबरोबर तत्वमसी हे आपल्या मनामध्ये ठसलं की गीतेत म्हटल्याप्रमाणे आत्मवत सर्व भूतेषु ही जाणीव वाढू लागते. जसं मी ब्रह्मस्वरूप आहे तसं माझ्या आजूबाजूला दिसणारे अनेक देह त्यांच्यामध्ये असलेला आत्मा हा देखील ब्रह्मरूप आहे. आणि ही जेव्हा जाणीव आपल्यामध्ये अधिक निर्माण होते, ही दृष्टी जेव्हा आपल्याला मिळते, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचं एक मनामध्ये वेगळ्या प्रकारचे एक उर्मी निर्माण होते असं मी म्हणेन. परपीडा ही आपली वाटू लागते, दुसऱ्याचं सुख हे आपलं सुख वाटू लागतं. आणि हे का वाटायला लागतं, तर जसं अहम ब्रह्मास्मी तसंच तत्वमसी तो दुसरा पण आहे, जो तू आहेस तो सुद्धा ब्रह्मरूप आहे जसं मी आहे. आणि म्हणूनच आपण सहजतेने एकमेकांना नमस्ते करतो. ते जे नमस्ते असतं ते तुझ्यातल्याच ब्रह्माला माझा नमस्कार असतो, जो माझ्यामध्येही वसत असतो. आणि मग असा जेव्हा विचार वाढायला लागतो, त्यावेळेला मला दुसऱ्याचं सुख कधी खुपत नाही, उलट दुसऱ्याचं सुख हे मला आनंददायक होतं. ह्या जेव्हा एक आपण विचार आपल्या मनामध्ये अधिक प्रबळ व्हायला लागतो, त्यावेळेला आपल्याला जाणवतं की ही 4 महावाक्य जी आहेत ती म्हणजे खरं म्हणजे शक्तीचा आणि युक्तीचा प्रचंड स्रोत आहेत. शक्तीचा अशासाठी की मी कोणीतरी हीनदीन नाही, ही एक जाणीव आपल्यामध्ये होणं ही एक प्रचंड शक्ती देणारी आपल्याला कल्पना असते. आणि त्याचबरोबर मी अविनाशी आहे, मी त्या ब्रह्माचं स्वरूप आहे, ही जाणीव ही आपल्याला मृत्यूच्या भीती पलीकडे नेतं. पण त्याचबरोबर ते युक्तीचा देखील एक प्रचंड मोठा स्रोत आहे असं मला वाटतं. कारण जगामध्ये वागावं कसं हे सांगणारी जी युक्ती आहे ती जेव्हा आपली दृष्टी बदलते त्यावेळेला ती आपल्याला प्राप्त होते. जेव्हा मी आणि माझं याच दृष्टीने विचार करत असतो त्यावेळेला संघर्ष येतो, त्यावेळेला स्पर्धा येते. परंतु जेव्हा माझं आणि ब्रह्माचं ऐक्य आणि त्याचबरोबर माझं आणि दुसऱ्याचं ऐक्य मला जाणवायला लागतं, त्यावेळेला जीवन जगावं कसं याची युक्ती देखील मला प्राप्त होते. आणि त्यामुळे आपल्यामधलं देवत्व आपण जागृत करू लागतो. आपल्यातलं देवत्व केवळ आपण शोधून किंवा जाणवून थांबत नाही, तर ते आपल्या प्रत्यक्ष वागण्यामध्ये प्रकट कसं करू ह्याचा आपण प्रयत्न करायला लागतो. आणि त्यावेळेला एक आश्चर्यकारक बदल आपल्या जीवनामध्ये होतोय असं आपल्याला जाणवायला लागतं. जीव, जगत आणि ईश्वर ही त्रिपुटी आपल्याला सर्वत्रच दिसते. अगदी माणसाला समज आली की त्याला ह्या त्रिपुटीची जाणीव होते. मी आहे ही त्याला जाणीव स्फुरत असतेच. त्या जगताशी तर तो रोज संपर्कात असतोच. आणि ईश्वराधीन वेगवेगळ्या पंथामध्ये तो जन्माला आल्यानंतर काही ना काही प्रकारे तो ईश्वराधीन असतोच. अगदी ईश्वर न मानणारी माणसं सुद्धा त्यांच्या जीवनात सुद्धा न मानण्यामुळे जसं विरोधाभक्तीमध्ये सांगितलेलं आहे तसा तो ईश्वर त्याही दृष्टीने असतोच. पण त्याचबरोबर मंडळी काय होतं की मी हा देह आहे ही एकदा धारणा चुकीची झाली की त्यामुळे जसं जीव, जगत आणि ईश्वर ही त्रिपुटी आहे, खरं म्हणजे तो जीव हा आत्मा आहे, परंतु आपल्याला देह म्हणजे मी आहे असं जेव्हा वाटायला लागतं त्यावेळेला मी आणि त्याच्याच बरोबर माझं हा एक चौथा आयाम त्यात जोडला जातो, नकळत, आपल्याला न कळता. त्यामुळे मी आहे ही जाणीव, हा अहंकार हा सकारात्मक आहे, पण त्याच्यामध्ये एकदा माझं मिसळलं की तो अहंकार अतिशय उग्र रूप धारण करतो. आणि म्हणून आज आपण सगळीकडे मी आणि माझं याचं जे प्राबल्य सर्वत्र बघत आहोत, त्याच्यामुळे आज माणसं स्वार्थाला, दुसऱ्यांच्या विनाशाला आणि शेवटी पर्यायाने स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होत आहेत. दुर्गा सप्तशतीमध्ये म्हटल्याप्रमाणे एखादा पतंग जसा दिव्याकडे झेपावून भस्मसात होतो, त्याला कल्पना असते की आपण भस्मसात होणार आहोत, तद्वत माणसं हा माझेपणा स्वतःच्या अंगी बाळगून तो छोटासा परीघ स्वतःभोवती आखून ह्यातच गुरफटत जातात आणि संघर्ष ओढवून घेतात. हेवे दावे, संकुचितपणा, माझ्या परिवाराचा स्वार्थ, सत्तालोलुपता, माझा पंथ, तोच सत्य असल्याची भावना, तोच सर्वांनी अंगीकारला पाहिजे हा दुराग्रह, आणि त्यातून आज जगभर काय चाललंय हे आपण बघतोच आहोत. त्या सगळ्यामध्ये काय होतं तर कर्तव्याचा विसर पडतो आणि अधिकारांची जाणीव ही अधिक प्रबळ होते. आणि जेव्हा माणूस कर्तव्याचा विसर पाडतो आणि अधिकारांच्या आहारी जातो त्यावेळेला सर्वत्र हा आपल्याला जो आज जे काही सगळं दिसतंय ते आपल्याला दिसतं. परंतु जेव्हा
माणसाला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होते, स्वतःच्या धर्माची जाणीव होते, स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे त्याची जाणीव होते, त्यावेळेला हा संघर्ष याला काही कारणच राहत नाही आणि म्हणून जीवन जगण्याची युक्ती मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माणसाला प्राप्त होते. मला एक लहानपणी वाचलेली एक विलक्षण गोष्ट आठवते. आतले आणि बाहेरचे या नावाची ती गोष्ट. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मंडळींना ह्या गोष्टीशी अगदी सहज आपल्याला जोडून घेता येईल आणि कदाचित मनात हसू देखील येईल. स्टेशनवरती माणसं उभी असतात, गाडी येते, गाडीमध्ये घुसण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, तेव्हा ते त्या गाडीच्या बाहेरचे असतात. त्याच्या आतली माणसं त्यांना आतमध्ये शिरकाव करू देत नाहीत, पण झटापट करून बाहेरची माणसं आतली होतात. एकदा आतली झाल्यानंतर ती नवीन येणाऱ्या बाहेरच्यांची संघर्ष करायला लागतात आणि त्यामुळे जसं आपण माझं आणि मी हे एकदा परीघ आखून घेतलं की माझ्या आतली आणि माझ्या बाहेरची अशी एक दुफळी आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो आणि म्हणून हे खरं म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य असून सुद्धा माझा देहभाव, माझेपण आणि जगत यामध्ये जीव एवढा घडून जातो की ते एकत्व शोधायला त्याला वेळ राहत नाही आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कदाचित तो मरणप्राय झालेला असेल, मरणासन्न झालेला असेल. आणि मंडळी, हा जो ज्ञानमार्ग आहे हा केवळ पुस्तकी ज्ञानाचा नसून प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. म्हणून व्यष्टीपासून सुरुवात करून समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी ह्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्या स्वतःचा विस्तार करण्याशिवाय आपल्याला पर्याय हा राहतच नाही. आणि म्हणून हा केवळ अध्यात्म वाचन करायचं आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याला जसं वागायचं तसं वागायचं ह्याच्यासाठी अध्यात्म मार्ग नव्हे, तर हा प्रत्यक्ष अनुभवायचा आणि प्रत्यक्ष जगायचा मार्ग आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की वेदांताचं जे प्रत्यक्ष स्वरूप प्रत्यक्षात आणायचं असेल तर आपल्याला योग मार्गाचं सुद्धा अनुष्ठान करावं लागतं. कारण हे जे आपल्याला जे ज्ञान आपल्याला मिळतं ते प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्याच्यासाठी जी स्वयंशिस्त लागते ती आपल्याला योग मार्गातनं मिळत असते. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणायचे की हा वेदांत सोपा नाही. ज्या अद्वैत वेदांताचा संपूर्ण देशभर 2 वेळा प्रवास करून आद्य शंकराचार्यांनी ज्याची सर्वत्र मांडणी केली आणि आपलं वेदप्रणित सनातन धर्माचं पुन्हा एकदा महत्त्व संपूर्ण देशभर ठसवलं. पण त्याच वेदांताच्या बाबतीमध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की हा प्रत्यक्षात आणणे खूप कठीण नाही. हा वेदांत जर समजायचा असेल तर तुम्हाला तुमचे स्नायू बळकट करावे लागतील, असा संदेश तरुणांना स्वामी विवेकानंद सांगतात. हा वेदांत येऊन शिकायचा असेल तर त्याच्या आधी फुटबॉलच्या मैदानावरती जाऊन 2 तास रोज फुटबॉल खेळा, आपले स्नायू जरा मजबूत होऊ द्यात, शरीर मजबूत होऊ द्या, तेव्हा तुम्हाला हा वेदांत कुठेतरी थोडा थोडा समजायला लागेल असं स्वामीजी सांगत असत. आणि म्हणूनच आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी हेच अद्वैत तत्वज्ञान त्यांनी जे जगभर मांडलं त्याच्यामुळे संपूर्ण जग भारलं गेलं. पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी खरं अध्यात्म आपल्या देशामध्ये जागवलं. आपल्याकडे आजही 2 प्रकारचं अध्यात्म दिसतं. आपल्या परिवाराचं आणि आपल्या स्वतःचं चांगलं व्हावं, आमची मुक्ती साधावी म्हणून जे स्वार्थी अध्यात्माचं एक बजबजपुरी आपल्या देशामध्ये दिसते, ते खरं अध्यात्म आपल्याला प्रणीत आहे का? तर ते अध्यात्म आपल्याला खरं म्हणजे अपेक्षित नाही. ना त्या आचार्य शंकरांना होतं, ना स्वामी विवेकानंदांना होतं. जेव्हा दीनदुबळ्यांचं पोट भरलेलं नाही त्यावेळेला ह्या अध्यात्माच्या गप्पा हे एखाद्याचं पोट भरलेलं आहे त्यांनी ते पुस्तकी एक चर्चा म्हणून करणं हेच अध्यात्म त्यांना अभिप्रेत नव्हतं. तर हे जे एकत्व आहे, जे माझ्यामध्ये आहे तेच तुझ्यामध्ये आहे, ही जाणीव मी प्रत्यक्षात आणणं आणि त्या लोकांच्या जे आपल्याला ग्रासलेली मंडळी आहेत त्यांच्या पीडा कशा हरण करता येतील त्या पहिल्यांदा केला पाहिजेत. रिकाम्या पोटाने कधी धर्म शिकवता येत नाही असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, ते केवळ त्याच कारणासाठी. आणि त्यातही आजचं आपण जर बघितलं आपल्याकडे धर्मशिक्षण पूर्णपणे खंडित झालेलं आहे. त्यामुळे आजचा हा सामान्य माणूस जो आहे त्याला हा ज्ञानमार्ग कदाचित परिचित सुद्धा नाही आणि तो चोखाळू सुद्धा शकत नाही. त्याला आपला तो भक्तीचा मार्ग खूप सोपा जातो ज्याच्यामध्ये आपल्या परिवाराचं कल्याण साधावं, आपलं कल्याण साधावं, आपल्याला मुक्ती प्राप्त व्हावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. बऱ्याच वेळेला दैनंदिन अडचणींनी माणूस एवढा ग्रासलेला असतो की त्याला हा ज्ञानमार्ग परे असतो. सांसारिक विवंचनाच एवढ्या असतात आणि त्यात सुद्धा एवढ्या प्रकारचं ममत्व आपण जोपासलेलं असतं की मी आणि माझे हेच त्याचं विश्व असतं. त्याच्या पलीकडचं हे सगळं दुसऱ्याचं आणि ते दुसरं जगत असतं. त्याच्या अलीकडचं ते माझं विश्व असतं.
आणि तेच माणूस सांभाळत बसलेला असतो. आणि म्हणून त्याला ह्या निर्गुण निराकार परमेश्वरापेक्षा आणि ते पोचवणाऱ्या ज्ञानमार्गापेक्षा संतांनी सोपा केलेला सगुण भक्तीचा मार्ग परवडतो. त्याला आपल्या कक्षा रुंदवणे, ब्रह्मतादात्म्य वगैरे विषय हे सगळे त्याच्या पलीकडचे असतात. तो मी आणि माझं यातच रमतो. माझ्या परिवाराचं चांगलं व्हावं एवढंच त्याची माफक इच्छा असते. पण एवढं सगळं करत असताना सुद्धा आज ज्यांच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत अशी अनेक मंडळी समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं योगदान देत असतात. समाजाला जी शक्य होईल ते आपल्याकडनं मदत करत असतात. ह्याची आपल्याला दर्शन सातत्याने होत असतं. आणि म्हणूनच ती कुठेतरी ऐक्य जे आहे ब्रह्म आणि जीव याची जाणीव असणारी माणसं सुद्धा सहज गृहस्थाश्रम धर्माचं पालन करताना आपल्याला दिसतात. आणि त्याचं प्रत्यक्ष समाजामध्ये एक काहीतरी प्रचंड योगदान करून ते जे अद्वैत त्यांच्या मनामध्ये असतं ते आपल्या कार्यातून आणि भावनेतून प्रकट करत असतात. कोणीतरी आपले संरक्षण करावं ही शुद्ध सोपी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये असते. आपल्या जीवनाची घडी ही जीवनाची ही घडी अशीच राहू दे हे एवढंच त्याला अपेक्षित असतं. आपले आणि देवातील एकत्व ह्यापेक्षा शरणागतीची भावना त्याला अधिक जवळची वाटते. भक्त आणि दैवत यातलं द्वैत खरं म्हणजे त्याला आवडीचंच असतं, सुखावं वाटतं. आणि आचार्यांची महानता ही की त्यांनी अशा मंडळींची देखील खूप सोय केलेली आहे. स्वतः ज्ञानमार्गी अद्वैती असून सुद्धा त्यांनी जी आपल्याकडे पुरातन अशी पंचायतन पूजा जी आहे त्यांनी पुन्हा एकदा त्याचं पुनरुज्जीवन केलं. बऱ्याच वेळेला असं समजलं जातं की आद्य शंकराचार्यांनी ही पंचायतन पूजेला सुरुवात केली. पण सध्याचे जे गोवर्धन पीठाचे आत्ता विद्यमान शंकराचार्य आहेत निश्चलानंद सरस्वती त्यांच्याच मुखातून मी हे ऐकलं आहे की आद्य शंकराचार्यांच्या आधीपासनं ही पंचायतन पूजा आपल्याकडे सुरू आहे. आणि हेच निश्चलानंद सरस्वती ज्यांची व्याख्याने यूट्यूबवरती देखील फार सुंदर अशी उपलब्ध आहेत त्यांनी एक फार सुंदर ह्याची उपमा दिलेली आहे. हे जे पंचायतन आहे ते पंचायतन कसं आहे तर एक मूठ असते आपली पण त्या मुठीला 5 बोटं असतात. तसे हे पंचायतन आहे. ईश्वराची शक्ती एक आहे पण ती 5 प्रकारे कार्यरत होत असते. त्याच्यापैकी 3 आपल्याला नेहमी विदित असतात आणि ती सर्व साधारणपणे सगळ्यांना प्रचलित असतात. आणि ती 3 म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्पत्तीचं कार्य हे ब्रह्माकडे, स्थितीचं कार्य हे विष्णूंकडे आणि लय हे कार्य शिवशंकरांकडे, महेशाकडे दिलेलं आहे. परंतु हे जे पंचायतन आहे त्याच्यामध्ये 5 शक्ती या अपेक्षित आहेत. ह्या 3 तर आहेतच पण त्याच्याबरोबर 2 ज्या शक्ती आहेत त्या बऱ्याच वेळेला आपल्याला परिचित नसतात. मलाही परिचय या अशाच निश्चलानंदांच्या व्याख्यानामधून झाला आणि म्हणून मला वाटलं की तो आपल्यापर्यंत हा विषय पोचला तर एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळेल. आणि त्याच्याबरोबरच्या ज्या आणखीन 2 ज्या ईश्वरीय शक्ती आहेत की ज्याही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे निग्रह आणि अनुग्रह. म्हणजे मंडळी उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह आणि अनुग्रह ह्या 5 ईश्वरी शक्ती ह्या काम करत असतात. उत्पत्ती, स्थिती, लय आणि निग्रह म्हणजे ज्या अशी शक्ती निर्माण होत असतात की ज्या शक्ती ह्या अधर्मी असतात त्या सगळ्या अधर्मी शक्तींवरती एका प्रकारचं बंधन निर्माण करणं, त्यांना अडचणी निर्माण करणं, त्यांच्यावरती अंकुश ठेवणं हे जे कार्य आहे ती आपली भगवती देवी करत असते. आणि म्हणून हे चौथी जी शक्ती आहे ती ह्या स्त्री रूपाने, या देवी रूपाने प्रकट होत असते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्याकडची जी देवी आहे ती महिषासुरमर्दिनी आहे, ती दुर्गा आहे. अगदी सरस्वतीच्या हातामध्ये सुद्धा जरी आपल्याला दिसणारं साधारण सरस्वतीचं रूप हे अतिशय सौम्य आहे पण जेव्हा ती युद्धासाठी उभी राहते तेव्हा त्या सरस्वतीच्या हातामध्ये सुद्धा अनेक प्रकारची अस्त्र आहेत. काली आहे, दुर्गा आहे, या सगळ्या ज्या शक्ती आहेत ही शक्ती जी आहे ती ह्या सगळ्या ज्या वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्तींवरती मात करण्यासाठी देवानीच निर्माण केलेली आणि त्यांची आराध्य अशी ही शक्ती आहे. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला त्या सप्तशतीमध्ये किंवा दुर्गा आपल्या दैवी भागवतामध्ये देखील आपल्याला ह्याची साक्ष मिळते की ही देवी कशा प्रकारे ह्या राक्षसांचं निर्दालन करत असते. आणि 5वी जी शक्ती आहे ती सुद्धा आपल्यासाठी आवश्यक आहे आणि ती ईश्वरीय 5वी शक्ती म्हणजे अनुग्रह. आणि ह्या अनुग्रह करण्याचं काम हे गणपती ही देवता आपल्यावरती करत असते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की गणपतीची आपण आगमनाची सदैव वाट बघत असतो. कारण आपल्या घरामध्ये एकदा ती शक्ती आली
की आपल्यावरती अनुग्रह होणार ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि म्हणून ही अनुग्रह करणारी ही 5वी शक्ती म्हणजे गणपती. आणि ह्या 5 जणांची, या 5 शक्तींची जे ईश्वरापासूनच निर्माण झालेल्या आहेत, त्यांची पूजा म्हणजे पंचायतन पूजा. आणि म्हणून आपल्याकडे ह्या पंचायतन पूजेला फार महत्त्व आहे. एखाद्याच्या मनामध्ये एक इष्टदेवता असते. कोणासाठी ती विष्णू किंवा विष्णूचं रूप असते. आणि इथे म्हणूनच पंचायतन जेव्हा जशी आपण पूजा करतो तशी संपूर्ण देशभरामध्ये, एवढंच नव्हे तर जिथे जिथे हिंदू संस्कृती आहे त्या त्या ठिकाणची जर आपण पुरातन देवालय बघितली तर या 5 शक्तींचीच असतात. कधी ब्रह्माची मंदिरं नसतात, परंतु सूर्य मंदिरं, जे ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेलं सूर्य, ज्याच्यापासून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली, ती सूर्य मंदिरं अभावानी का होईना पण आहेत. आणि म्हणून सूर्य, भगवान सूर्य, सूर्यनारायण हे देखील या पंचायतनाचे महत्वाचे भाग आहेत. विष्णू किंवा त्यांचे नंतर झालेले अवतार राम आणि कृष्ण हे देखील आपल्यासाठी तसेच पूज्य आहेत. त्यांची देखील मंदिरं आहेत. शिवमंदिरं तर आहेतच, आणि त्याचबरोबर देवीची शक्तिपीठं आणि अनेक प्रकारची मंदिरं ही आहेतच. आपल्या प्रत्येकाची कुलदैवत आहे, कुलदेवता आहे, आणि त्यामुळे ग्रामदेवता आहेत. पण ती सगळी त्यांचेच अंशावतार आहेत. ती देवी आहे किंवा शिव आहे किंवा कुठे लक्ष्मी केशव असतील, पण ते सगळेच ह्याच 5 पंचायतनामधून आलेले आहेत. आणि अगदी मारुती सुद्धा हा शिवाचाच अवतार आहे. आणि म्हणून मारुती सुद्धा आपल्याला, मारुतीराय जे चिरंजीव आहेत ते देखील आपल्याला पूज्य आहेत. आणि म्हणूनच समर्थांनी त्यांची मंदिरं अनेक ठिकाणी स्थापन केली. ह्या पंचायतनाची, अर्थातच गणेश धरून, ह्या पंचायतनाची मंदिरं ही आपल्यासाठी ग्राह्य आहेत. अशा मंदिरामध्ये केलेली पूजा ही आपल्याला, अर्थातच जी आपली आध्यात्मिक आणि भौतिक जी प्रगती आपल्याला हवी असेल त्यानुसार आपल्याला फळं देणारी ही पंचायतन पूजा असते. त्याचबरोबर प्रत्येकाची इष्टदेवता असावी. म्हणजे किती सुंदर विचार आपल्याकडे आहे. आपल्याला असं जगामध्ये पंथ दिसतात की एक ईश्वर ह्या नावाखाली इतर सगळ्यांचा विध्वंस करणारे पंथ जगामध्ये आहेत. पण आपल्याकडे हे एकत्व साधण्याची एवढी सुंदर कला आहे की बाबा एखाद्याला इष्टदेवता ही विष्णू वाटेल, एखाद्याला शिव वाटेल, त्यांनी ती अवश्य घ्यावी. पण बाकीचे 4 हे काही त्याच्या विरोधी नव्हेत. त्या 4 आपण नेहमी अशी विनंती करावी की माझी जी इष्टदेवता आहे, त्याची माझी जी उपासना आहे, ती उपासना अधिक मला फळावी, म्हणून तुम्ही आमच्यावरती अनुग्रह करा, तुमची कृपादृष्टी करा. त्यामुळे इथे कुठेही स्पर्धा नाही, परंतु प्रत्येकाची आवड वेगळी आहे. प्रत्येकाच्या आधीच्या जन्मामधून पुढे आलेली जी काही साधना आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्यानुसार त्यांनी करावी आणि पुढे प्रगती साधावी. हा त्यातला सुंदर त्याच्यामधला एक विचार त्यामागे आहे. आणि म्हणून आपण ही सगळं ज्या सगुण उपासना आपण करतो, आता सगुण उपासना आपण जेव्हा करतो त्यावेळेला ह्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींची सुद्धा ह्या ऋषींना ज्याप्रमाणे त्यांना दर्शन घडलं त्या प्रकारे आपण त्यांची पूजा करत असतो. आणि आजही ती परंपरा चालू आहे. आणि त्यानुसारच आपण आपल्या इष्टदेवतेची देखील पूजा करतो, आपल्या कुलदेवतेची देखील पूजा करतो. पण मंडळी, इथे सुद्धा गंमत आहे की एकीकडे आपण जीव आणि ब्रह्म यातलं अद्वैत बघितलं, पण इथे सुद्धा ह्या 5 ही सगळी जी देवता तत्व आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अद्वैतच आहे. कारण त्या एकाच ईश्वरापासनं ह्या 5 शक्ती निर्माण झालेल्या आहेत. आणि ते अद्वैत आहेच, आणि त्याचबरोबर ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे सुद्धा शेवटी एकत्रच मिळतात. आणि म्हणूनच आपल्याकडे ज्ञानी भक्त ही संज्ञा आहे. कारण हे दोन्ही प्रवाह, मग तो भक्तीचा असेल किंवा ज्ञानाचा असेल, हे काही वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत नाहीत, हे एकाच ठिकाणी पोहोचतात. आणि म्हणून मंडळी, सरते शेवटी मी एवढंच म्हणेन की अध्यात्माकडे स्वार्थी कारणासाठी वळण्याऐवजी केवळ आपल्या कुटुंबाचं चांगलं परिपालन व्हावं, आपल्या परिवाराचं चांगलं परिपालन व्हावं, आपल्याकडे ज्या काही आत्ता अडचणी आहेत त्याचं निराकरण व्हावं, एवढ्याच संकुचित विचाराने आपण अध्यात्माकडे न बघता आपल्या मनामधले जे द्वैत आहे ते द्वैताचं निराकरण व्हावं, आपल्या मनामध्ये ह्या अद्वैताची जाणीव व्हावी, जीव आणि ब्रह्म यातलं ऐक्य आणि जीवाजीवांमधलं ऐक्य, आणि त्यातून जे वसुधैव कुटुंबकम हा जो आपल्याला संदेश दिलेला आहे आपल्या पूर्वसुरींनी, तो जर प्रत्यक्ष द्यायचा असेल तर त्यासाठी हे विस्तारणारं अध्यात्म ह्या मार्गाने आपण सगळ्यांनी जर गेलं तर जे एक वैभव, विचार वैभव आचार्यांनी आपल्या देशाला एवढ्या शतकांपूर्वी दिलं, त्या विचार वैभवाच्या आधारावरती आपला देश परत विश्वगुरू होईल. आपल्या समाजामध्ये जे रंजलेले, गांजलेले, भुकेलेले आहेत त्यांना आपण अन्न देणं
हा सुद्धा या अद्वैताचाच भाग आहे. जे अडचणीत आहेत त्यांना मदत करणं हा देखील या अद्वैताचा भाग आहे. हे जेव्हा आपल्यामध्ये जाणीव निर्माण होईल, त्यावेळेला आपण खऱ्या अध्यात्माच्या दिशेने अग्रेसर झालेलो आहोत असं नक्की आपल्याला म्हणता येईल. आणि मला असं वाटतं की आद्य शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जे विलक्षण कार्य आपल्या देशामध्ये केलं, या निमित्ताने भक्तिताईंनी हा संकल्प सोडून हा ज्ञानप्रसार जो हाती घेतलेला आहे, शंकर भाष्य वेगवेगळ्या तिच्या YouTube व्हिडिओमधनं ती प्रकट करत असते. त्याची लिंक देखील खाली उपलब्ध असणारच आहे. त्या सगळ्याचा तुम्ही मागोवा घ्यावा आणि हा विचार परत एकदा जर आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये आणि नंतर संपूर्ण विश्वामध्ये जागृत झाला, तर एक वेगळंच अद्वैत आणि त्या अद्वैतातनं मिळणारा आनंद या सगळ्याचे साक्षी आपण असू, असं मला वाटतं. जे काही माझ्या हातनं चुकीचं बोललं गेलं असेल, त्याबद्दल परत मी आपली सगळ्यांची एकदा क्षमा मागतो आणि मला आशा आहे की जे मी हा विषय मांडलेला आहे तो आपल्याला रुचला असेल अशी मी आशा करतो. खूप खूप धन्यवाद.